शेतकरी बंधूंनो, यावर्षी तुम्हाला कापसाची लागवड करायची आहे. मग कोणत्या वाणाची निवड करणार? कारण यावर्षी हवामानशास्त्र विभागाकडनं पावसावरती अल निनोचा प्रभाव हा दाखवला जातो आहे. थोडक्यात अल निनो म्हणजे काय, तर एकतर पावसामध्ये अनियमितता असणे किंवा खूपच कमी पाऊस पडणे. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंनो, कापूस वाणाची निवड करत असताना आपल्याला लवकर येणाऱ्या कापसाच्या वाणाची निवड करणे तिथं गरजेचं आहे. जेणेकरून एकतर सुरुवातीला पाऊस उशिरा पडला किंवा शेवटी जर पाऊस लवकर निघून गेला तर फारसं नुकसान आपलं त्या ठिकाणी होणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला कापसाचे लवकर येणारे एक 4 ते 5 चांगले टॉपचे वाणं या ठिकाणी सांगणार आहे. शेतकरी बंधूंनो, माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आपल्या आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच नोटिफिकेशन बेल जो आहे तर तो ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बकाल. आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, कापसाच्या लवकर येणाऱ्या वाणांमध्ये तुमच्याकडं जर हलकी मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर अशा वेळेस तुम्ही US ॲग्री सीडच्या 4708 या व्हरायटीची निवड करू शकता. मध्यम कालावधीमध्ये येणारं हे वाण आहे. साधारण 150 ते 160 दिवस या वाणाचा कालावधी आहे शेतकरी बंधूंनो. आणि कमी पावसामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं तग धरणारं हे वाण आहे. पसरट स्वरूपातीची वाढ होते. शेतकरी बंधूंनो, एक टपोऱ्या आकाराचं वजनदार आणि 5 पाकळी बोंड असणारं हे वाण आहे. सरासरी एका बोंडाचं जर आपण वजन बघितलं तर 4-4.5 ग्रॅमपर्यंत आपल्याला वजन मिळतं आणि एकरी ॲव्हरेज जर आपण बघितलं तर साधारण 12 ते 14 क्विंटलपर्यंत या वाणाचा त्या ठिकाणी एकरी ॲव्हरेज आपल्याला मिळतो. एक लवकर येणाऱ्या वाणांमध्ये हा चांगला वाण आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, तुम्ही कोहिनूर सीडचं जे बसंत आहे तर या वाणाची सुद्धा तिथं निवड करू शकता जर तुमच्याकडे हलकी मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर. हे लवकर येणारं वाण आहे. 140 ते 150 दिवस या वाणाचा कालावधी आहे. टपोरे, 5 पाकळी आणि वजनदार बोंड या वाणाची विशेष वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर सलग पद्धतीनं एकाच वेळेस हे सेटिंग होणारा जे काही वाण आहे शेतकरी बंधूंनो, या वाणामध्ये एका बोंडाचं वजन सरासरी 5 ग्रॅमपर्यंत आपल्याला मिळतं आणि एकरी ॲव्हरेज जे तर ते 14 ते 15 क्विंटलपर्यंत आपल्याला मिळतं. हलक्या मध्यम स्वरूपाच्या जमिनीसाठी तुम्ही या वाणाची नक्की तिथं निवड करू शकता. कमी पावसामध्ये सुद्धा हे तग धरणारं वाण आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, अंकुर सीडचं हरीश हे पण एक लवकर येणारं वाण आहे. साधारण 140 ते 150 दिवस या पण वाणाचा कालावधी आहे. हलक्या मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये तुम्ही या वाणाची तिथं लागवड नक्की करू शकता. 3x1 किंवा 4x1 अशा पद्धतीनं तुम्ही या वाणाची लागवड करू शकता. म्हणजे घनदाट पद्धतीनं लागवड करण्यासाठी हे चांगलं वाण आहे. मध्यम आकाराची बोंड असून शेतकरी बंधूंनो, साधारण 3.5-4 ग्रॅमपर्यंत एका बोंडाचं वजन आपल्याला मिळतं आणि एकरी उतारा जर आपण बघितला या वाणाचा तर साधारण 10 ते 12 क्विंटलपर्यंत तुम्हाला सहज उतारा या वाणाचा मिळतो. एक चांगलं वाण आहे. शेतकरी बंधूंनो, बायोसीडचं 6001 जर तुमची जमीन मध्यम हलक्या स्वरूपाची असेल तर हे सुद्धा एक चांगलं वाण आहे तुमच्यासाठी. 150 ते 160 दिवसाचं हे वाण आहे. म्हणजे एकंदरीतच आपण बघितलं तर लवकर येणारं हे वाण आहे. शेतकरी बंधूंनो, टपोरी मोठ्या आकाराची बोंड या वाणाचं विशेष वैशिष्ट्य आहे आणि एकरी उतारा जर आपण बघितला तर या वाणामध्ये साधारण आपल्याला 10 ते 12 क्विंटलपर्यंतचा उतारा कोरडवाहू क्षेत्रासाठी येतो. चांगलं वाण आहे आणि रोगप्रतिकार क्षमाचं वाण आहे आणि कमी पावसामध्ये सुद्धा चांगलं तग धरून ठेवणारं हे वाण आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, पुढचं जे वाण आहे तर ते आहे अजित सीडचं अजित 155. शेतकरी बंधूंनो, हे अर्ली व्हरायटी आहे, म्हणजे लवकर येणारं वाण आहे. साधारण 140 ते 150 दिवसामध्ये येणारं हे वाण आहे. तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये हे वाण चालतं. म्हणजे तुमची हलकी जमीन असेल, मध्यम स्वरूपाची असेल किंवा भारी जमीन असेल, तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये चालतं. कमी पावसामध्ये येणारं वाण आहे शेतकरी बंधूंनो. टपोरे मोठ्या आकाराची बोंड या वाणाचं वैशिष्ट्य आहे आणि विशेष करून 5 पाकळी बोंड या वाणामध्ये त्या ठिकाणी लागतात. 10 ते 12 क्विंटलपर्यंतचा सहज उतारा तुम्हाला या वाणामध्ये तिथं मिळू शकतो. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, शेवटचं एक महत्त्वाचं वाण सांगतो तुम्हाला, तुळशी सीडचं कबड्डी. शेतकरी बंधूंनो, 150 ते 160 दिवस या वाणाचा कालावधी असून एक मध्यम कालावधीमध्ये येणारं वाण आहे आणि शेतकऱ्यांमध्ये हे वाण खूप जास्त पसंत केलं जाणारं वाण आहे. शेतकरी बंधूंनो, मोठी टपोरी 5 पाकळी बोंड या वाणाचं वैशिष्ट्य आहे. साधारण बोंडाचं जर वेट आपण बघितलं 4.5-5 ग्रॅमपर्यंत एका बोंडाचं आपल्याला त्या ठिकाणी वजन मिळतं आणि एकरी जर आपण उतारा बघितला या वाणाचा तर साधारण 15 ते 16 क्विंटलपर्यंत एकरी ॲव्हरेज देणारं हे वाण आहे. शेतकरी बंधूंनो, मागच्या वर्षी तुम्ही कोणत्या वाणाची निवड केली होती, त्या वाणातून तुम्हाला एकरी किती उतारा आला होता
आणि ते वाण रोगांप्रती किती सहनशील होतं हे कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि यावर्षी तुम्ही कोणत्या वाणाची लागवड करणार आहे ते सुद्धा सांगायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअरसुद्धा करा. नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत नमस्कार.